आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पदर लोळतोय खाली. ही मुलगी ना आमची पाठ सोडत नाहीये. काय करायचं हिचं? आता ही वॉशरूम मध्ये गेली म्हणजे परत इथूनच येणार आणि परत येताना आम्ही तिला समोरच दिसणार. बाहेर पडायचं तर त्या बाजूला श्रेयस आहे. अरे देवा, काय करू आता? यशोधरा सरनाईक, आज तुमचं काही खरं नाही. होपफुली आमची आयडिया वर्क होईल आता. देवा, हेल्प. ए, तू पैसे कधी परत करतोस ते सांग. मी कसले पैसे? कसले पैसे? काय पैसे मागतोय मी? आणि फुकटची ना नाटकी बंद कर. नाही द्यायचा. काय करणार आहेस? नाही देत काय करणार सांगू तुला? हा, काय पैसे करणार? काढून टाकेल तुला मी. हो, काय सांगू? टाकून दे, हा, टाकून दे. अरे पैसे नाही एक देतो मिनिट. म्हणून नाटकी करतो. हा? ऐका समजतोस काय रे? माझं, ऐका माझं, ऐका. हो, इथे फॅमिलीज आहेत. तुम्ही का असा आरडाओरडा करताय? काय प्रॉब्लेम आहे? याने पैसे घेतलेत माझ्याकडून. वर्ष झालं तरी अजून परत द्यायचं काय नाव काढत नाही. इथे पार्ट्या करायला त्याच्याकडे पैसे आहेत. अहो सर, मी खरंच सांगतोय, माझ्याकडे नाहीयेत पैसे. मी कुठून देणार आहे याला? खोटं बोलू नकोस नाही तर. ऐका 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 हे बघा, ऐका माझं. ते म्हणतायत ना पैसे परत करतील म्हणून, आणि तुम्ही पैसे घेताना काही वाटलं नाही आणि आता देताना प्रॉब्लेम आहे. सर, माझी नोकरी गेलीये. मी कुठून देणार आहे याला पैसे? ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. हे बघा, त्यांना अजून काही दिवसांची मुदत द्या, ते परत करतील पैसे. हो सर, मला फक्त 1 आठवड्याची मुदत दे. मी तुझे सगळे पैसे परत करतो. मी शब्द देतो हवं तर त्यांच्या वतीने. थांबा, हे माझं कार्ड, हे तुमच्याकडे ठेवा. काही वाटलं त्यांनी पैसे नाही परत केले तर मला येऊन भेटा, मग बघूया काय करायचं. हॅलो, हां, तुम्ही निघा तिथून. हो 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 ठीक आहे. हां, ठीक आहे ठीक आहे. एका आठवड्यात परत पैसे करायचे, नाही तर. हो, नक्की करेन पैसे परत. तुम्ही बोललात म्हणून याला सोडतोय. धन्यवाद साहेब. इट्स ओके. आय एम सो सॉरी. ते अचानक भांडण सुरू झालं आणि मला बघवलं नाही म्हणून मग मी मध्ये पडलो. आय एम सॉरी, मी आपला लंच स्पॉइल केला. नाही, प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. उलट तू ज्या पद्धतीने त्यांच्या मध्ये पडून त्यांचं भांडण सॉल्व्ह केलंस ना, माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला रिस्पेक्ट अजून वाढलाय. खरंच? हो बाबा. चल बसूया. ये. तुला खरंच राग आला नाहीये ना माझा? अरे बाबा, अजिबात नाही. उलट मला तुझ्या समजूतदारपणाचं खूप कौतुक वाटतंय. सिरियसली? थँक्यू सो मच मॅम. पण खरी समजूतदार तू आहेस माहितीये. मी आता माझं का कौतुक? हा, मी दुसरी कुठली मुलगी असते येण्याचा लंच स्पॉइल झाला असतं तर ती चिडली असते खूप. झालं. आता कौतुकानेच आपण पोट भरायचं की जेवायचं पण आहे? नाही, जेवायचं आहे ना, भूक लागली मला. मी दुसरा काहीतरी ऑर्डर करतो. थांब. कशाला? हे एवढं जेवण आहे ना, हेच खायचं आपल्याला. अगं ते गार झालंय आता. काही गारबीर झालं नाही, हे एवढं वाया जाईल त्याचं काय? कधी कधी ना मला आश्चर्यच वाटतं. म्हणजे तू इतक्या श्रीमंत घरातली मुलगी आहेस, लहानपणापासून पॅम्पर्ड चाइल्ड असशील, जे मागशील ते मिळालं असेल. कधी कधी तर मागायची गरज पडली नसेल, पण तरी तू साध्या घरातल्या मुलीसारखा साधा विचार करतेस. हो, कारण ना मॉम डॅड आजपर्यंत हेच शिकवत आलेत. आपण किती उंचीवर पोहोचलो ना, तरी आपली पाळंमुळं जमिनीशी घट्ट बांधलेली असायला हवी. आणि आज आपल्याला सगळं मिळतंय. आणि या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना साधा एक वेळचं जेवण पण मिळत नाही. मग त्यांच्याकडे बघितलं ना की पैशांची किंमत आपोआप कळते. आता माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढला. काय बकवास दिवस आहे आजचा. आम्ही इथून बाहेर पडायलाच नको होतं. आता ती आराध्या काही पाठ सोडणार नाही. थँक गॉड, थोडक्यात वाचलो आज. नोबडी डिसाइडेड.
आता आज उद्या या रूममधनं बाहेरच पडायचं नाही. आमचा पुढचा नेम करेक्ट बसण्यासाठी आता हे नाटक सगळ्यांना खरं वाटलं पाहिजे. यशोधरा, सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसलाच पाहिजे. डू यू अंडरस्टँड? आलीस तू? कशी झाली लंच डेट? खूप छान. खूप दिवसांनी असं बाहेर गेलो होतो ना, छान फ्रेश वाटलं. ग्रेट. चला, ॲटलिस्ट तुझं तरी बरं चाललंय. म्हणजे काही नाही, जाऊ दे. अगं, म्हणजे काय बोलतेस तू? जरा स्पष्ट सांग ना, मग मला कळेल. तर हे बघ, मला असं वाटतंय की माझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. म्हणजे ती शनाया सगळ्यांना असं इम्प्रेस करते ना की अक्षय आणि माझं लग्न होईल. त्याचे होप्सच कमी होत चालले आहेत ना. तू असा नेगेटिव्ह विचार का करतेस सारखा? मग अजून काय करू मी ताई, सांग ना. जे दिसतंय तेच बोलतेय मी. आणि मुळात मला हे कळत नाहीये की तू माझ्या आणि अक्षयच्या लग्नासाठी पुढाकार का नाही घेत आहेस. हे बघ, मला थोडा वेळ दे. सासूबाईंना एकदा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली ना की आपण आणि त्यांना जर शिक्षाच नाही झाली तर, किंवा त्यांना शिक्षा मिळेपर्यंत खूप वर्ष निघून गेली तर मग मी काय करायचंय? वाट बघत राहायची का? मला कळतंय, पण बघ ना, आता त्या मनशांती केंद्रात गेल्यात. तिकडून ते आल्या की कदाचित त्यांच्यात बदल झालेला असेल. मग त्यांच्याशी बोलणं सोपं होईल. आणि तसं जरी नाही झालं ना, तरी मी स्वतः जाऊन आजींशी तुझ्या आणि अक्षयच्या लग्नाविषयी बोलणार आहे. पण प्लीज आत्ता थोडा धीर धर. आत्ता जर आपण गडबडीत काही चुकीचा निर्णय घेतला तर? आई, हे बघ, तसंही त्या मनशांती केंद्रात जाऊन त्यांच्या पापाची प्रायश्चित्त करतील. त्यातला त्या आहेत असं मला नाही वाटत. तुला वाटतंय का? खरं तर मला नाही वाटत आहे, पण तसं घडलंच तर चांगलीच गोष्ट आहे ना. आणि जर त्या तिथे गेल्याच नसतील तर? पण आता ते कसं कळेल आपल्याला? कळेल. तुला त्या केंद्राचं नाव माहिती आहे का? आपण त्या मनशांती केंद्रात फोन करूया आणि तिथे कन्फर्म करूया ना की यशोधरा तिथे आली आहे की नाही. आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळेलच ना. नाव मला माहिती आहे, ओंकार मनशांती केंद्र, पण त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. त्यात काय एवढं, तुझा फोन दे. आपण ऑनलाईन सर्च करूया, मग आपल्याला मिळेल त्यांचा नंबर. गुड. हॅलो, ओंकार मनशांती केंद्र. ॲक्च्युली यशोधरा मॅम तिथे पोचल्या आहेत की नाही ह्याची चौकशी करायची होती. त्यांचं पूर्ण नाव आहे यशोधर सरनाईक. हो का? तुम्ही प्लीज एकदा परत चेक करता का?